जय श्री कृष्ण मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर सायंकाळचं रुटीन शेअर करायचा विचार चालला होता. सोबतच यांनी माटाची भाजी आणलेली होती. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तसं तर माटाची भाजी सगळ्यांनाच बनवता येते, पण पद्धत वेगळी असते प्रत्येकाची. आपल्या म्हणजे गावाकडे कसं असते, माटाची भाजी कुठेही उगवते आणि आपल्याला फ्रीमध्ये मिळून जाते. शहरामध्ये तसं राहत नसते. माटाची भाजी आपल्याला विकत आणावं लागते. इथं बघा विकतच आणलेली होती ही माटाची भाजी. तर चला बनवूया आपण माटाची भाजी. तर फोडणीसाठी मी तयार करत होते. इथं तर लसूण, अद्रक आणि जिरे टाकून असं बारीक वाटण तयार करत होते. आणि मला म्हणजे कसं खलबत्त्यामध्ये कुटलेली टेस्ट आपली वेगळीच असते आणि मिक्सरमध्ये धरलं का ते तो वेगळीच असते. म्हणून मी तर खलबत्त्यामध्येच लसूण, जिरे, अद्रक आणि सोबतच हिरवी मिरची पण ठेचून घेत होते. हिरवी मिरची टाकल्यावर पालेभाज्याची टेस्ट खूपच छान म्हणजे वाढते आणि खावा पण वाटतात. पालेभाज्यामध्ये लाल मिरचीचं पावडर टाकलं का थोडं वेगळी टेस्ट येते. त्याच्यामुळे मी प्रत्येक पालेभाज्यामध्ये ना हिरव्या मिरचीचंच वाटण टाकत असते. आणि इथं बघा आपलं वाटण तयार झालेले आहे. तर इथं आपल्याला एक कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. जेवढं लागेल भाजीला तेवढंच तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथं मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडली का आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता तडतडला का आपण तयार केलेले वाटण टाकून घ्यायचं. तयार केलेले वाटण टाकून असं परतत राहायचं. लाल होईपर्यंत याला कडू द्यायचं असं छान. आणि लालसर झालं का याच्यामध्ये आपण त्यानंतर हळद टाकून घ्यायची. इथं हळद टाकलेले आहे बघा मी. इथं लागेल तेवढी हळद टाकून घ्यायची. आणि कोणाकोणाला आवडते माटाची भाजी कमेंटमध्ये सांगा. इथं बघा आपला भाजी स्वच्छ चिरून आणि धुवून घेतलेली होती. कांदा पण टाकला. कांदा मला फोडणी टाकायला आवडत नाही माटाच्या भाजीमध्ये. वरतून चिरून टाकला का असा कच्चा कच्चा छान लागतो. आणि आपण म्हणजे कढईतानी टाकलं का तेलामध्ये मग ते कांदा कसं सॉफ्ट होऊन जातो. मग ते खाल्यासारखं वाटत नाही. म्हणून असं मला वरतून कांदा टाकायला आवडतं. तुम्ही कसं टाकता नक्की सांगा. आणि इथं बघा छान मऊ होईपर्यंत भाजी आपल्याला असं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे भाजी. आणि सॉफ्ट झाली का त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. लागेल तेवढं मीठ टाकायचं आणि छान भाजून घ्यायचं. आणि माटाची भाजी कोणाकोणाला आवडते. मला तर खूप प्रचंड आवडते. म्हणजे पहिलं काय आवडत गेली नाही तेवढं, पण आता एकदा मी टेस्ट बघली नाही हिची, मग मला तेव्हापासून माटाची भाजी आणि त्यासोबतच दह्याची कढी पण खूप छान लागते. याचं कॉम्बिनेशन तर आम्हाला असंच आवडते. इथं बघा मी दह्याची कढी पण बनवून घेतलेली आहे. काही नाही आपल्याला दही आणि त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि आपण जे वाटण वाटलं होतं ना हिरव्या मिरचीचा, तेच वाटण टाकून फोडणी टाकायची दह्याच्या कढीला. आणि इथं बघा मी भाकरीसाठी पीठ चाळून घेतले. आणि गरम पाणी टाकून मी म्हणजे भाकरीचं पीठ चुरत असते. कारण की गरम पाणी टाकल्यावर भाकर मोडत नाही आणि तुटत नाही. मी प्रत्येक वेळेस गरम पाणीच टाकते. कारण की जेणेकरून आपली भाकर छान येईल. आता आता पीठ मळायची प्रोसेस बघा. इथं मी ह्याच पद्धतीने पीठ मळत असते. असं म्हणतात की पीठ जास्त मळल्यावर भाकर आपली फुगते आणि टमटम होते आणि खायला पण खमंग लागते. मोडत वगैरे नाही टाकता वेळेस. तर मी इथं मस्त छान पीठ मळून घेत होते. आमची आजी सांगत होती की ज्याची भाकर फुगली तिलाच भाकर जमली असं सांगत होती. तर आपली काय तेवढी कधी फुगते कधी फुगत नाही. तर तेवढा काय अजून अनुभव नाही. रोज प्रॅक्टिस असल्यावर भाकर आपोआप फुगते आणि पीठ चांगलं मळल्यावर भाकर आपली फुगतेच. तर इथं मी असं ह्या प्रकारे भाकर बनवते. तुम्ही कोण्या प्रकारे बनवता नक्की सांगा. इथं मी पहिलं आमच्याकडे गरम पाण्याला उन्नी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. इथं भाकरीला प्रत्येक वेळेस मी उन्नी टाकूनच भाकर करत असते. डायरेक्ट तसं भाकर करायला घेतलं का, पीठ चुरायला घेतलं का आपलं कसं मोडून जाते. माझ्यासोबत प्रत्येक वेळेस तसंच झालं. कधी कधी कंटाळा करून जर आपण गरम पाणी टाकून भाकरीचं पीठ चुरलं नसं तर इथं बघा मोडूनच जाते भाकर कधी पण. त्याच्यामुळे मी ते रिस्क घेतच नाही. टाईम लागल्यावर लागला, पण मी इथं भाकरीमध्ये गरम पाणीच टाकत असते. तर इथं भाकर अशी थापटते मी. मला हातावरची भाकर जमत नाही. आणि आमच्या गावाकडे काय करतात म्हणजे आईच्या घरी किंवा सासरी हातावर भाकरी करून राहण्यावर भाजतात. राहणं म्हणजे आपलं ते खापराचं राहणं नसतं काय होत, तेच राहणं. तर इथं बघा माझी पहिली भाकर झाली आणि दुसरी भाकर पण थापून घेत होती मी. आणि इथं ह्याच प्रकारे थापून घेते. पोलपाटावर पण कधी थापवते जास्त भाकरी असले का, पीठ मावत नाही परातीमध्ये म्हणून. तर इथं बघा मी भाकर उलटायला गेले आणि झाला पचका. भाकर दुसरीकडेच पळून गेली. तर तिला परत आणली आणि ताव्यावर भाजली. म्हणजे एका हातामध्ये माझ्या फोन होता, म्हणजे मी स्टँड लावला नव्हता त्याच्यामुळे माझी भाकर असं म्हणजे दुसरीकडे गेली होती. तर इथं दुसरी भाकर पण झाली. फक्त दोघांसाठी मी 2च भाकरी टाकल्या होत्या. तेवढी काय मला भाकर आवडत नाही. अर्धी किंवा कोरभर एवढंच खात असते मी. तर इथं बघा
माझं झालं भाकर टाकून आणि ही भाकर छान झाली होती. म्हणजे तेवढी काही फुगली नाही, थोडीशीच फुगली. फुगता फुगता आवरून गेली. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की सांगा, भाकरीचा आणि माटाच्या भाजीचा. आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकन दाबा, कारण की माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जल्दी पोहोचेल. तर इथं बघा दुसरी भाकर पण झालेली आहे माझी. तर भाकर भाजण्यामध्ये हडबडी करायची नाही. गडबड केलं का आपली भाकर अर्धीवटच भाजून राहते आणि छान खमंग भाजलेली भाकर कोणाला आवडत नाही. तर मला तर असं जास्त भाजलेली भाकरच आवडते. काटेने असं भरपूर भाकर भाजावी असं वाटते मला. तर इथं बघा ताट रेडी आहे. देवाला उपार दाखवला, मस्त जेवण केलं. आज असा होता आजचा संध्याकाळचा जेवण, आमचा डिनर. तर आपलं जेवण म्हणलेले चांगलं वाटतं नाही का. डिनर म्हणल्यावरती कसं तरी वाटतं. आपली रोजची बोलीभाषा किती मस्त. तर इथं बघा माटाची भाजी, भाकर, भात आणि दह्याची कढी सोबतच मस्त पोटभर जेवून घेतला. तर चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील माझे नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला बाय, जय श्री कृष्ण. मम्मी आता तर निघून गेले.